असतात. तर मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन सेरेमनी इथे आपण आटोपती घेतोय. पुन्हा एकदा नवा संघर्ष, नवा उत्साह, नवी उमेद, नवा जल्लोष आणि नवी मॅच. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे आपल्या समोर जोडले जात आहेत उत्तम सावंत सर. थँक्यू. ठीक. हॅलो हॅलो. सामन्याला देखील आपण पाहिलं तर सुरू होते, मॅच देखील आपण पाहिलं तर सुरू होते. पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदान ते केलाय. गोलंदाज आपण पाहिलं तर इथे मैदान ते आपण पाहतोय. ऐकून तुषार रणदिवे समोर आपण ऐकून आकाश झांगीडला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नुकतीच इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ISPL स्पर्धा खेळून हुतात्मा इथे आपण पाहिलं तर हुतात्मा राजगुरू यांच्या पदस्पर्शाने पावन झाल्या भूमीमध्ये खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये तो इथे मैदानात उतरलाय. यावेळीचा चेंडू होता मिड ऑफच्या टोक्यावरतून डीप लॉंग ऑफ सीमा पार, 1-2 टप्पा घेत चौकार. टँकुडीचे मान्यवरांचं शुभागमन होते. सन्मान्य गणेश शेठ घाटे, त्याचबरोबर अनिल शेठ निखाडे, हॉटेल दोस्ती शाखा 2 चे ओनर, या दोन्ही मान्यवरांचं शुभागमन आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामना इथे आपण पाहिलं तर प्रचंड रोमर्षक आहे, प्रचंड रंगतदार मॅच देखील आपण इथे मैदानावरती पाहू शकाल. 2 चेंडू आणि 4 धावा देखील आपण पाहिले तर धावफल होत आहेत आयकॉन टू आयकॉन. यावेळेचा चेंडू होता, पंच कळतात, व्हाईट बॉल, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव देखील आपण पाहतो. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिले तर सुरू आहे आणि धावफल कोती स्कोर कार्ड इथे बनवले जात आहेत. 5 धावा त्या मात्र धावफल कोत्या आहेत. यावेळेचा चेंडू जाईल डीप पॉइंट सीमा पार. आकाश चांगीड आयकॉनच्या बॅट मधून आणखीन एक तडाखेबंद चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावफल कोती आकडे देखील आपण पाहिले तर इथे बदलतात. प्रचंड मोठी फटकेबाजी देखील आपण इथे मैदानात पाहतोय. ऐकॉन तुषार रणदिवेच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर ऐकॉन आकाश चांगीडच्या बॅटचा बोलबाला तो देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतोय. आकाश चांगीड ऐकॉन आहे, 3 चेंडू खेळलाय, 9 धावा तो इथे आपल्याला बनवताना पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्राईक एंड होती अनिकेत रोडे. यावेळेचा चेंडू होता, पंच तिथे कळवतात नो बॉल, नो बॉल आणि तिथे आपण पाहिलं तर आकाश चांगीडला पुढील चेंडू फ्री हिट बॉल. आउटसाइड द पिचिंग आपण पाहतोय. खेपट्टीच्या विकेटच्या बाहेर चेंडूचा टप्पा पडला आणि तिथे पंच नो बॉल कळतायत, फ्री हिट बॉल. यावेळेचा चेंडू होता, सोडून दिला, वेल्लेप केलाय, पुन्हा एकदा व्हाईट बॉल, खराब चेंडू आपण पाहिले तर इथे मैदान ते आपण पाहतोय. या षटकात गोलंदाजांकडनं फार मोठ्या चुका देखील आपण पाहतोय. आयकॉन तुषार रणदिवे टू आयकॉन आकाश चांगीड, फ्री हिट चेंडू कंटिन्यू. यावेळीचा चेंडू होता, यॉर्क करण्याचा प्रयत्न होता, धाव घेण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळत नाही. फ्री हिट बॉल, एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येतो. एक निर्धाव चेंडू तो देखील आपल्याला इथे मैदान ती पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 11 धावा ते देखील आपण पाहिले तर धावफल होत आहेत. षटक क्रमांक पहिल्या क्रमांकाचा आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांचा आणि 6 ओव्हरचा सामना तो देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतोय. तुषार रणदिवेला आपण पाहतोय. बाचे आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचे षटक करतोय, वैयक्तिक पहिल्या टीमसाठी पहिलं षटक. यावेळेचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर विकेट किपरकडे जातोय, तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय मैदानावरती. चांगला चेंडू होता, डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. पहिलं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. 5 चेंडू टाकलेत, 11 धावा धावफल होत आहेत. षटक क्रमांक 1. यावेळीचा चेंडू होता, फटका खेळलाय टीप कव्हरला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती चेल टिपलाय, पहिला विकेट चोल पतन. पहिला बॅटर आयकॉन आकाश चांगीड, इथे मात्र होते मात. बॅक टू दी पॅव्हिलियन. आहे माननीय किरण शेठ खराबी, युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट.
आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत ज्यांचं शुभ आगमन होतंय मातोश्री हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर विशाल खराबी सरांचं आगमन म्हणजे मैदानावरती होते. मनपूर्वक स्वागत. युवा उद्योजक सन्मान्य राहुल भाऊ खराबी उपस्थित होत आहेत, आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला ट्रान्स दिलेले आहेत शिवन्या एंटरप्राइजेसचे मालक सन्मान्य रुपेश शेठ टेकाळे यांचं आगमन आपलं मनापासून स्वागत. सर्व सन्माननीय अतिथींना विनंती आपण अतिथी कक्षामध्ये या. एक अतिशय सुंदर स्पर्धा खेड तालुक्यातील खेळाडूंसाठी हा महोत्सव खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने आयोजन होतोय आणि यासाठी सदिच्छा भेट देण्यासाठी मान्यवर उपस्थित आहेत. विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये या. थँक्यू. सन्माननीय कचरदाजी पडवळ साहेबांचं शुभागमन होतं, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. विनंती केला ते आपण व्यासपीठाच्या जवळ संपर्क करा. आपल्या आवर्जून वाट पाहतो आपला मित्रपरिवार सन्माननीय राहुल शेठ पानमंद, कैलास भाऊ निकाडे आणि मित्रपरिवार. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर संपले. एक गडी बाद 11 धावा धावपलक होत आहेत. मान्यवरांची प्रचंड मोठी मांदियाळी आपण पाहतोय. सगळ्या मान्यवरांना विनंती करेल आपण स्थानापन्न व्यासपीठ होती. यावेळीचा चेंडू होता विकेट किपरच्या अगदी जवळून चेंडू आपण पाहिलं तर पाठीमागे अडवलं जाईल आणि तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहतोय. एक डॉट बॉल येईल, धाव येताना पाहायला मिळतं. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. विवेक शिवेकर गोलंदाजीच्या मार्क होत्या. षटक क्रमांक 2 करतोय. धावपलक होत्या आणि स्कोर कार्ड ती एक गडी बाद 11 धावा त्या मात्र धावपलक होत्या आहेत. यावेळीचा चेंडू होता बॅटची कडा, पाठलाग सुरू आहे, प्रयत्न केलाय, चेंडू अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा मिळतील अनिकेत रोडेला, 2 धावा मिळतील शिरोली संघाला. एक गडी बाद 13 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. 6 षटकांचा 6 ओव्हरचा सामना देखील आपण पाहतोय. 13 रन लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद 13 धावा. यावेळेचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळतोय, विकेट किपरकडे जाईल तोपर्यंत एक डॉट बॉल आपण पाहतोय. 2 कॅप्टन एकमेकांच्या समोर आहेत. विवेक शिवेकर टू अनिकेत रोडे. बेस्ट वर्सेस बेस्ट आपण पाहतोय. दोन्ही टीमचे संघनायक एकमेकांच्या समोर आमने सामने आहेत. एक गडी बाद 13. यावेळीचा चेंडू होता अनिकेत रोडेनं फेकून दिलाय ऑन साइड मिड विकेटला. अनिकेत रोडेचा ब्लास्ट, चेंडू सीमा पार, षटकार. एकोणीस धावा धावपलक होते आहेत. यावेळीचा चेंडू होता पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अनिकेत रोडेला एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. वेलकम बॅक, गुड कम बॅक, चांगलं पुनरागमन, चांगली वापसी देखील आपण पाहतोय. या षटकात फार कमी धावाला आहेत. एक चांगले षटक आतापर्यंत कॅप्टन विवेक शिवेकर कडनं आपण पाहतोय. 5 चेंडू 8 धावा. रिव्हरचा प्रयत्न होता, स्विच हिटचा प्रयत्न देखील आपण पाहिलं तर केला आहे. तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय. षटकाची वेळ समाप्ती, 2 षटकं संपली गेलीत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 19 धावा त्या मात्र धावपलक होत्या आहेत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. पहिल्या षटकात तुषार रणदिवेनं खर्च केला 11 धावा. या षटकात विवेक शिवेकरनं खर्च केला 8 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. एक गडी बाद 19 धावा धावपलक होत आहेत. तर षटक क्रमांक देखील 3 आपण पाहिलं तर टायमाचं इथे आपण बंधन दिलेलं आहे. वेळ फार महत्वाचा आहे. 25 मिनिटात 5 षटकं कंपल्सरी टाकायची आणि ती जर टाकली गेली नाही तर एक खेळाडू 38 सर्कल मध्ये घेतला जाईल. त्यामुळे प्रत्येक टीमला विनंती आहे, टीम मीटिंग करत असताना वेळ कमी वाचवा. वेळेची बंधनं आपण आता शेवटच्या 2 मॅच साठी इथे फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहेत. 6 ओव्हरची मॅच आहे. 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा कालावधी आहे.
2 षटक संपतात, 1 गडी बाद 19 धावा. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय तिसरं षटक करण्यासाठी पुन्हा एकदा ऐकून तुषार रणदिवे इथे आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतोय. कमबॅक केलं चालेल का ते देखील आपण पाहणार आहोत, पुनरागमन होईल का ते देखील आपण पाहणार आहोत. इथे देखील आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावफलक होता आणि स्कोर कार्ड होती तुषार रणदिवेचा चेंडू देखील आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतो, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर तिसरं सुरू आहे. ऐकून अमित तांबे आणि अनिकेत रोडे ही जोडी आता इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. 1 गडी बाद 19 धावा. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 6 षटकांची मॅच आहे, 6 ओव्हरचा सामना. यावेळेचा चेंडू होता सोडून दिला, वेल केलाय आणि तिथे आपण पाहिलं तर टेक्नॉलचा वापर केलाय. टीव्ही अंपायरकडे आपण पाहिलं तर मागणी केली, थर्ड अंपायरकडे आपण पाहिलं तर चेक करण्यासाठी पाठवले. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या अगेन्स्ट आणि पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करत बॅटिंग करणाऱ्या टीमला DRSचा वापर केला. रिव्ह्यू सिस्टीम देखील इथे आपण पाहिलं तर वापरली जाते. डिसिजन पेंडिंग होत्या. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची वाट पहिली जाईल. अमर साठे सर, साठे स्पोर्ट्सचे ओनर आहेत, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. तर इथे आपण पाहिलं तर अक्षय निर्मळ सर आणि शुभम गाडे सर या 2 पंचांना इथे आपण मैदानात पाहतोय. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. एक भव्य दिव्य आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण पाहिलं तर संपन्न होते. फार मोठी लाखो रुपयांची बक्षिस या स्पर्धेत आपण पाहतोय. तर वैयक्तिक देखील फार मोठी बक्षिस खेळाडूंसाठी आपण या स्पर्धेत पाहतोय. फेअर डिलिव्हरी, एक चांगला चेंडू आपण पाहिलं तर इथे येतोय. लागोपाठचे 2 डॉट बॉल. यावेळेचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल. लागोपाठचा तिसरा निर्धाव चेंडू. ऐकॉन अमित तांबेसाठी तुषार रणदिवे ऐकॉन कडनं लागोपाठचा तिसरा डॉट बॉल. वेलकम बॅक, गुड कम बॅक. 15 चेंडू ते 19 धावा. यावेळेचा चेंडू होता, फटका खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेकडे. चेंडू मात्र अडवलाय, फेकी होईल तोपर्यंत 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 1 गडी बाद 21 धावा. पहिल्या षटकात तुषार रणदिवेने 11 धावा खर्च करत 1 विकेट ऐकून आका चांगीडची मिळवली. तर या षटकात 4 चेंडू टाकलेत, 3 डॉट बॉल. एका चेंडूवरती 2 धावा, 4 चेंडूत आल्या 2. यावेळेचा चेंडू होता, फटका खेळलाय डीप लॉंगॉनला. चेंडू चाल, क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवला आहे, थोडासा पंबल होईल. क्षेत्ररक्षक शेरू लोहार तोपर्यंत धावा मिळतात 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 1 गडी बाद 23 धावा. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 6 षटकांचा सामना आहे, 6 ओव्हरची मॅच आहेत. 1 गडी बाद 23 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. अमित तांबे 5 चेंडू 4, अनिकेत रोडे 6 चेंडू 8. पार्टनरशिप भागीदारी आपण पाहतो, परंतु मोठ्या फटक्यांची गरज आहे. यावेळीचा चेंडू होता, फटका फसलाय, चेंडू हवेत. 2 क्षेत्ररक्षक येतील, चेंडूवरती अडवतील, फेकी करतील तोपर्यंत 1 सिंगल, 1 धावेल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाकमाता स्पोर्ट्स क्लब जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स शिरोली 1 गडी बाद 24 धावा. ही पहा महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. खेळ संपला. 1 गडी बाद 24 धावा. प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग नको आहे. टीम रासेकडाची अडी लावून अंपायर सूचना करा. जो वेळ आपण दिलेला आहे त्या वेळेत षटक पूर्ण होणं कंपल्सरी आहे. निर्धारित वेळेत 5 षटक झाली नाही, शेवटच्या षटकाला 1 खेळाडू 38 सर्कल मध्ये घेऊ शकता. वेळेची काही बंधन आहेत. शेवटच्या 2 मॅच आहेत, डुवाडायचे सामने आहेत. आपण सातत्याने प्रत्येक टीमच्या कॅप्टन आणि खेळाडूंना, संघ मालकांना त्या प्रकारच्या सूचना करतोय. यानंतर आणखीन एक मॅच होणार आहे, तो सामना देखील 6 ओव्हरचा आहे आणि तो देखील डुवाडायचा सामना होणार आहे. त्यामुळे कॅप्टन आणि सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की थोडं सहकार्य करा, थोडी घाई करा. वेळेची काय बंधन आहेत, वेळेत सगळे सामने इथे आपण आतापर्यंत पूर्ण करतोय.
24 धावपल होतात. एक विकेट आपण पाहिलं तर गमावली. 3 षटकांचा खेळ संपलाय. तर षटक क्रमांक 4 इथे सुरू होताना पाहायला मिळेल. 6 षटकांची मॅच आहे. 6 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. 36 चेंडूंचा एक डाव देखील आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळतोय. करंट 100 आपण पाहिलं तर फार कमी आहे. 8.00च्या सरासरीनं धावा बनवल्यात. एक कडी बाद 24 धावा. परंतु इथे आता बॅटिंग करणाऱ्या टीमला गिअर बदलावं लागेल. पार्टनरशिप भागीदारी करत असताना धावांचा आलेख आता उंचवावा लागेल. धावांचा आलेख आता वाढवावा लागेल. शेवटच्या 3 षटकात फार मोठी फटकेबाजी इथे मात्र करावे लागेल. परंतु कमबॅक करेल का संघनायक विवेक शिवेकर ते देखील आपण पाहणार आहोत. तिसरे षटक संपले. 24 धावा धावपल होतात. एक विकेट गमावली. एक बॅटर एक फलंदाज तो देखील आपण पाहिलं तर इथे आतापर्यंत बाद आहे. ऐकॉन आकाश चांगीड, ऐकॉन अमित तांबे 6 चेंडू 5, अनिकेत रोडे 6 चेंडू 8, एक गडी बाद 24. तिसरे षटक संपले. तर 4थं षटक करण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय. कॅप्टन विवेक शिवेकर इथे आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतोय. सकाळपासून याही खेळाडूने इम्प्रेस केले आपल्या खेळानं. फलंदाजीतून गोलंदाजीतून क्षेत्ररक्षणातून क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची मनं जिंकतोय अपकमिंग रायझिंग स्टार. फुल टॉस चेंडू होता. फटका खेळला. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. शिवम रौंदळला आपण पाहतो. चेंडू अडवते फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येते. एक गडी बाद 25. षटक क्रमांक 4 सुरू आहे. विवेक शिवेकरला आपण पाहतो वैयक्तिक दुसरं तर संघासाठी 4थं षटक तो इथे आपण पाहिलं तर करतोय. दोनही गोलंदाज आपले स्पेल पूर्ण करताना पाहायला मिळतात. यावेळीचा चेंडू होता. फटका खेळलाय. चेंडू हवेत. टिपलाय चेल. टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट चेल पतन. बिग विकेट गॉन. आयकॉन शेरुलॉरने टिपलाय चेल. अनिकेत रोडेची खेळी संपुष्टात. मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. पाहतोय साहिल खैरे तो मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेतील सर्वाधिक महागडा खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं ते 1,11,000 पॉइंट वरती बोलीवरती या खेळाडूला संघात समाविष्ट करतायत संघ मालक. आणि खरं तर तोच खेळाडू इथे आता बॅटिंग साठी मैदानात पाहायला मिळतोय. 4थं षटक सुरू आहे. उर्वरित 2 षटकं देखील आपण पाहणार आहोत. यानंतर स्लॉगवर टेतोर पाहायला मिळतील आणि जास्तीत जास्त किती धावा बनवल्या जातील, किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल, किती धावांचं टार्गेट उभी करेल टीम. जाक माता स्पोर्ट्स क्लब जगदंबा 72+ साऊंड स्पोर्ट्स शिरोली या टीमला देखील आपण इथे पाहतोय. 2 गडी बाद 25 धावा. चौथं षटक. यावेळीचा चेंडू होता. बॅक टू बॉलर खेळलाय. डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. मॅच मध्ये कमबॅक केले. सामन्यात पुनरागमन वापसी होताना पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा मॅच वरती मजबूत पकड निर्माण करतोय कॅप्टन विवेक शिवेकर अँड टीम अर्थात रासे कडाचीवाडी 11. यावेळीचा चेंडू होता. फटका फसलाय. चेंडू हवेत. शेरुलॉर चेंडू खाली. आणखीन एक विकेट. टिपलाय झेल. विकेट चोल पतन आणि बॅटर साहिल खैरेचा संपलाय खेळ. फलंदाज झेलबाद. शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी युवा उद्योजक. थँक्यू. मंचावरती उपस्थित अतिथींचा सन्मान होतोय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रान्स प्राप्त झालेले आहेत. या स्पर्धेला ज्यांचं मोठं सहकार्य नेहमीच आपल्याला मिळतं. शिवन्ना एंटरप्राइजेसचे मालक सन्मान्य रुपेश दादा टेकाळे यांचा विशेष सन्मान मंचावर संपन्न होतोय. मी सन्मान्य संदीपजी रौंदळ यांना विनंती करतो. स्पर्धेचे मुख्य आयोजक किरण दात्या कड यांनाही विनंती आहे आपण रुपेश दादा टेकाळे यांना सन्मानित करा. आयोजन समितीमध्ये महत्वाचे व्यक्तिमत्व सन्माननीय सुभाषजी बिरदवडे यांना विनंती आहे आपण सन्मान करा. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये डॉक्टर विशाल खराबी आवर्जून इथे उपस्थित आहेत. सन्माननीय वामनतात्या वामनतात्यांच्या शुभ हस्ते डॉक्टर विशाल खराबी यांचा सन्मान.
संपन्न होतोय. तर पप्पू शेठ मुंगसे यांच्या हस्ते सन्मान्य राहुलजी खराबी यांचा सन्मान होतोय. उपस्थित सर्व अतिथींना मंचावरती सन्मानित करण्यात येते. सातत्यानं आयोजक किरण तात्या कड यांच्यावरती भरपूर प्रेम असलेले हे सगळे मान्यवर या स्पर्धेसाठी देखील मोठं योगदान देत आहेत. या मंचावरती आपलं सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. तर लगेच जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये उत्तम सावंत सरांकडे. थँक्यू. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. थँक्यू नरेश ठोमे सर. इथे आपण पाहिलं तर विवेक शिवेकरला आपण पाहतोय. खरं तर या गोलंदाजानं प्रभावित केलं. 2 विकेट घेतल्या, 3 धावांचं षटक टाकलं. त्याबद्दल संघ मालक युवा उद्योजक चिवनप्पा केदारी यांच्या वतीनं विवेक शिवेकरला 1000 रुपयांचं बक्षीस आहे. संघ मालकांचा आभारी आहोत. युवा उद्योजक आणि क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे चिवनप्पा केदारी उद्योजक यांच्या वतीनं विवेक शिवेकरच्या पाठीवरती कौतुकाची थाप आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 3 गडी बाद 27 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. थँक्यू. उद्योजक सन्माननीय गणेश दादा पडवळ साहेबांना विनंती आहे, आपल्याला विनंती केला ते आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय राहुल शेठ पानमंद साहेब, कैलास भाऊ निकाडे यांच्या वतीने आम्ही आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सन्माननीय गणेश दादा पडवळ साहेबांना विनंती केला ते आपण या आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 4 षटकं देखील आपण पाहिलं तर संपतायत. 3 गडी बाद 27 धावा. उर्वरित शेवटची 2 षटकं इथे आपण पाहिलं तर बाकी आहेत. सोमनाथ भाऊ येले यांच्या वतीनं विवेक शिवेकरच्या गोलंदाजीसाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. विवेकसाठी फार मोठी बक्षीस देखील आपण पाहतोय. पप्पू शेठ डोंबाळे यांचे देखील आभार आहोत. आपण उपस्थित आहात, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 4 षटकं आपण पाहिले तर संपतायत. 3 गडी बाद 27 धावा. तर गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहिले तर इथे मैदानावरती शिवम रौंदळ षटक क्रमांक 5 करताना पाहायला मिळेल. 3 गडी बाद 27 धावा. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्क होती शिवम. तर बॅटिंगसाठी ऐकून अमित 8 चेंडू 7 धावा. अमित तांबे फुल टॉस चेंडू आणि पाठवलाय. ऐकॉन अमित तांबेच्या बॅट मधून सीमारेषा पार टोकलाय. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. आपण पाहतोय 3 गडी बाद 33 धावा. या फटक्यांची गरज करत तर शिरोली संघाला आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम साठी मच निडेड बाउंड्रीज फॉर टीम बॅटिंग सेट. मोठमोठे फटके इथे मात्र खेळणं गरजेचं आहे. षटकार चौकार चौकार षटकार ठोकावे लागतील. धावा बनवाव्या लागतील. मॅच बॉल टाका. मॅच बॉल जवळ आहे. इतकं देखील लांब नाही की तो आणू शकत नाही. त्यामुळे खेळाडूंना विनंती आहेत की खिलाडू वृत्ती फार महत्वाची आहे. मॅच बॉल जर तुमच्या अवकात असेल तर तो आणत चला. 3 गडी बाद 33 धावा धावफलक होत आहेत. 5वं षटक इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांची मॅच. 6 ओव्हरचा सामना देखील आपण पाहतोय. पुढील दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण टॉस साठी या. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. नाणेफेकीचा कौल आपण इथे संपन्न करतोय. कॅप्टन आपण टॉस साठी या. यानंतर जो सामना होणार आहे जय इंटरप्राइजेस चाकणचे कॅप्टन विशाल निकम. तर दुसऱ्या बाजूला ओम साई 11 शेलू बांबोलीचे कॅप्टन सागर दरेकर. या दोनही कॅप्टनना विनंती आपण टॉस साठी या. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय. यावेळीचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक देखील आपण पाहिलं तर शिवम कडनं आपण पाहतोय. ऐकून अमित तांबेने एक षटकार ठोकला. त्यानंतर एक डॉट बॉल येते. एक निर्धाव चेंडू तो देखील आपण इथे मैदानात पाहतोय. षटक क्रमांक 5. 3 गडी बाद 33. 6 ओव्हरची मॅच. शिवम रौंदळ टू अमित तांबे.
यावेळीचा चेंडू होता तिथे आपण पाहिलं तर यॉर्कर चेंडू मैदान ती पाहायला मिळते. ब्लॉकरला टाकलेला चेंडू देखील आपण पाहतोय. पाचवं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. दोन पंच एकत्रित देत आहेत. अक्षय निर्मळ सर, शुभम गाडे सर या दोन्ही पंचांना इथे आपण पाहतोय. 33वा धावफलक होत आहे. 3 विकेट देखील आपण पाहिलं तर इथे गमावलेले आहेत. पाचवं षटक देखील आपण पाहिलं तर प्रगतीपथावरती सुरू आहे. त्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर केला होता. थ्रो गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांकडे इथे आपण पाहिलं तर मागणी केली. थर्ड अंपायरकडे आपण पाहिलं तर रेफर केलाय. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय असेल ते देखील आपण इथे पाहणार आहोत. नाही, टीमचा रिव्ह्यू नाही, पंचांनी तिथे तिसऱ्या पंच अक्षय सर, शुभम गाडे सर, अक्षय निर्मळ सर. चला, पंचांशी अजिबात चर्चा करू नका. पंचांचा रेफरल थर्ड अंपायरकडे आलेला आहे तर तो निर्णयच फायनल होणार आहे. काही चर्चा करू नका पंचांशी. जे खरं असेल ते सगळ्यांच्या समोर येईल आणि ते दोन्ही संघांनी मान्य करा. फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय तर टेक्नॉलॉजी आधार. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये आणि तोपर्यंत डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात येतो. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतो मैदानावरती. चांगलं कमबॅक देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन, पंचांचा निर्णय अंतिम असेल. टेक्नॉलॉजीचा वापर पंच तिथे थर्ड अंपायरकडे मागणी करू शकतात. त्या प्रकारे आपण अंपायर रिव्ह्यू ठेवलेला आहे. जर दोन पंच एकत्रित असेल, काही चर्चा करत असेल, काही गुप्तगुप्त करत असेल आणि ते थर्ड अंपायरची सहायता घेऊ शकतात, तिसऱ्या पंचांची ते मदत घेऊ शकतात, त्यासाठी आपण अंपायर रिव्ह्यू ठेवलेला आहे. यावेळीचा चेंडू होता बॅटची कडा, प्रचंड मोठा अंदरुनी किनारा आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट चोईल पतन. अमित तांबेला मात्र परतावं लागेल. ऐकॉन बात. मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी, युवा उद्योजक, यॉन्स कडून दमदार विकेट. नवीन बॅटर आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. बबलू घुमटकर आता फलंदाजीसाठी इथे आपण पाहिलं तर मैदान ती पाहायला मिळते. जाकमाता स्पोर्ट्स क्लब जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स शिरोलीचा संघ आपण पाहते. महेंद्र सावंत स्वतः बॅटिंग करतात. बबलू घुमटकर बॅटिंगला येत आहेत. पाचवं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत आणि धावफलक होती 4 गडी बाद 33 धावा त्या मात्र धावफलक होते आहेत. चौथं षटक, पाचवं षटक सुरू आहेत. यानंतर शेवटचे षटक देखील आपण पाहणार. पुढील मॅचचा टॉस देखील आपण करतोय. कॅप्टन विनंती आपण संपर्क करा. कॅप्टन सागर दरेकर, कॅप्टन विशाल निकम या दोनही संघनायकांना विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये मान्यवर उपस्थित होत आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. 4 गडी बाद 33 धावा. षटक क्रमांक 5 आपण पाहिलं तर सुरू आहे. शिवम रोंदळे पुन्हा एकदा 4 चेंडू टाकले, 6 धावा खर्च केल्यात, 1 विकेट त्यानं मिळवली. टीमला कमबॅक करून देतोय, पुनरागमन करून देतोय. वापसी देखील आपण पाहिलं तर इथे आपल्या संघाला करून देताना पाहायला मिळते. रासे कडाचेवाडी 11 संघ आपण पाहतोय. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळलाय. 1 टप्पा घेत अडवलाय. ऐकून तुषार रणदिवेचं कौतुक आहे. फेकी सुरेख आहेत. बॅकअप केला चाल तोपर्यंत धावा रोखल्यात. धावा देखील आपण पाहिलं तर थांबवून ठेवल्यात. 33 धावा. त्यानंतर एक सिंगल येईल. स्कोर कार्ड पुढे चाल 34 धावा, 4 गडी बाद. पप्पू शेठ डोमाळे यांच्या वतीनं 200 रुपयांचं बक्षीस आहे. शिवम रोंदळना जी विकेट म्हणून दिली ऐकून अमित तांबेची, त्यासाठी पप्पू शेठ डोमाळे यांच्या वतीनं शिवमसाठी 200 रुपयांचं बक्षीस. 34 धावा, 4 गडी बाद. यावेळीचा चेंडू होता बॅटचं टॉप एच आणि चेंडू मात्र चाल पाठीमागे. महेंद्र सावंतच्या बॅटचं टॉप एच आणि चेंडू मात्र चाल चौकार. 4 धावा.
माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. चार गडी बाद 38वा धावपल कोते आणि स्कोर काढत आपण पाहते. स्पर्धेच्या निमित्तानं पैलवान सुमित दादा शिंदे, पैलवान महेश दादा शिंदे, माऊली शेठ मुंगसे, वैभव शेठ पराड, सोमनाथ भाऊ एले, मुरनाल भाऊ लांडे, राघोजी सुतार, पप्पू शेठ डोमाळे हा रासे काडाचीवाडीचा सगळा मित्र परिवार ही क्रिकेटची स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहे. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. शेवटचं षटक आपण पाहतो स्लॉगर डेथोर मध्ये नवनाथ राऊतला इथे आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा आकर्षक टी शर्ट परिधान करून तो इथे गोलंदाजी करेल, ज्याचं सौजन्य आपण पाहतो आंबेटांचे माजी उपसरपंच शहाजी शेठ अरडे आणि पसरदान इंटरप्राइजेसचे सर्वा वैभव शेठ हनुमंत दौणे यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचच्या टी शर्टचं सौजन्य आहे. आणि तोच टी शर्ट परिधान करून इथे आपल्याला नवनाथ राऊत गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतोय. धावफलक 38, 4 गडी बाद. शेवटचं षटक आपण पाहते अंतिम ओव्हर. यावेळेचा चेंडू होता आणि तो देखील खेळला आहे. पाठीमागे अडवण्याचा प्रयत्न केला, चेंडू अडवलाय, तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिले तर येत आहेत. स्कोर कार्ड पुढे चाल, धावफल कोते आकडे बदलत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलक 40 धावा, 4 गडी बाद 40 धावा. सोमनाथ भाऊ एलेंच्या वतीने 500 रुपयांचे बक्षीस आहेत. नवनाथ राऊतच्या प्रत्येक विकेटला 500 रुपये. सोमनाथ भाऊ एले क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहेत. नवनाथ राऊतच्या प्रत्येक विकेटला सोमनाथ भाऊंचं 500 रुपयांचे बक्षीस आहे. नवनाथ राऊत गोलंदाजीच्या मार्कवर स्लोअर वन चेंडू होता, धीम्या गतीने टाकला होता, परंतु चेंडू खेळलाय बबलू घुमटकरच्या बॅटमधून स्क्वेअर लेगला आणि तोपर्यंत धावा देखील आपण पाहिले तर येत आहेत. स्कोर कार्ड पुढे जाईल, धावफल कोते आकडे बदलतील, पुन्हा 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 4 गडी बाद 42 धावा. बबलू घुमटकरला आपण पाहतोय 3 चेंडू खेळला 5 धावा बनवतोय. महेंद्र सावंत 2 चेंडू 5 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहतोय स्लॉगर टेतोर आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता, बबलूच्या बॅटमधून चेंडू हवेत टिपलाय सेल. नवनाथ राऊतला मिळते विकेट. नवनाथच्या विकेटसाठी सोमनाथ भाऊ एले यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस. भेट ही आहे माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. विशाल निकुम कॅप्टन शेवटचा पुकार. दोन्ही कॅप्टन आहेत तिथे टॉस बॉक्स मध्ये मांडणाऱ्यांच्या शुभ हस्ते आपण लगेच टॉस करणार आहोत. बबलू रोंदळच्या प्रत्येक षटकाराला समीर मामा टोंबरे यांच्या वतीने 500 रुपयांचं बक्षीस आहे. रिव्हरचा षटकार खेळला तर 1000चं बक्षीस आहे. जोपून षटकार खेळला तर 2000चं बक्षीस आहे. कैलास भाऊ निकाडे यांच्या वतीने बबलू रोंदळच्या प्रत्येक षटकाला 500 रुपये. पाईट गावचा खेळाडू परंतु त्याच्यावरती भरपूर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आज या मैदानात उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कौल या इनिंग बरोबर लगेच संपन्न होणार आहे आणि नाणेफेकीसाठी सन्मान्य डॉक्टर विशाल खराबी, त्यांच्या समवेत सन्मान्य राहुलजी खराबी आणि रुपेश दादा टेकाळे या सर्व मान्यवर अतिथींच्या शुभ हस्ते टॉस इथे होणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक आपण तात्काळ टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. यावेळीचा चेंडू होता बबलू रोंदळला, तिथे आपण पाहिले तर एक डॉट बॉल आला, एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. दरेकर स्पोर्ट्सच्या वतीनं सागरभाऊ दरेकर, मुंबई पोलीस यांच्या वतीनं बबलू रोंदळला जर षटकार खेळला तर 500 रुपये, रिव्हर्स षटकार खेळला तर 1000 रुपये. रिव्हर्स षटकार बबलू रोंदळची स्ट्रेंथ राहिलेली आहे. फुल टॉस चेंडू होता, स्क्वेअर लेगला कॅप मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल, 5 गडी बाद 43. शेवटचा एक चेंडू पहिल्या डावातील इथे आपण पाहिले तर बाकी आहे. यावेळीचा चेंडू होता, फटका खेळलाय महेंद्र सावंत माहीच्या बॅट मधून.
एक टप्पा घेत चेंडू मात्र चाल सीमा पार, धावा मिळतील 4, खणखणीत चौकार. जय एंटरप्राइजेस विरुद्ध ओम साई भांबोली या दोन संघामध्ये होणार आहे घनघोर युद्ध. नाणेफेकीचा कौल दोन्ही संघनायक विशाल निकम, सागर दरेकर आपल्या समवेत आहेत. तर पाहुणे खास करून मातोश्री हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर विशाल खराबी सर आपल्या समवेत आहेत, राहुल खराबी सर आहेत, त्याचबरोबर रुपेश टेकाळे ज्यांचं मोठं योगदान या स्पर्धेला लाभलेलं आहे. तीनही अतिथींच्या शुभ हस्ते होणारे टॉस कॉल करणार आहे विशाल निकम. पाहुण्यांना विनंती करतो प्लीज टॉस द कॉइन. हेडच होता ना, काटा कॉल होता तर छापा आलेला आहे आणि टॉस जिंकला विशाल निकम यांनी. या ठिकाणी सागर दरेकरने टॉस जिंकलेला आहे, छापा पडलेला आहे. सागर काय निर्णय घेशील? क्षेत्ररक्षणाचा निर्णय. मागची मॅच सर्वार्थानं खरं तर 4 फलंदाज शून्यावरती बाद होत असताना तुम्ही 104 टोटल केलं होता. या सामन्यामध्ये विशाल निकमची टीम समोर आहे का वेगळी स्ट्रॅटेजी आणणार आहे का? नक्कीच उत्कृष्ट अशी म्हणजे गोलंदाजी आणि करून क्षेत्ररक्षण वगैरे व्यवस्थित करून 60 ते 70 रनापर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. नवीन चेंज आहे कोणी संघामध्ये? नाही, चेंज नाही, हाय दिस टीम राहील. ही स्पर्धा खेळत असताना सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे संघमालक. कसा सपोर्ट मिळालाय तुम्हाला? संघ मालकाचा माझा कायम सपोर्ट असतो खूप. आणि झेडपी चषक मी प्रत्येक जो चषक होईल खेड तालुक्यात त्यांचा मी कर्णधार असतो. या ठिकाणी विशाल निकम यांना विनंती करतो आपण. विशाल बॅटिंग करायची आहे. खरं तर इथे फलंदाजीसाठी रेड कार्पेट आहे. कसं बघाल या स्कोअरकडे, कसं बघाल या मॅचकडे? शक्यतो तो आम्ही जास्त रन करायचा प्रयत्न करू 80च्या वरती, तर आम्ही तेवढं डिफेंड करू शकतो नंतर. मागच्या मॅच मध्ये ओमसाईच्या दोन्ही आयकॉननी जबरदस्त खेळ केलेला आहे. कोण असेल रडारवर तुमच्या? तसं तर असं काही आपण हे नाही सांगू शकतो की कुठला प्लेअर चालणार आहे की नाही चालणार आहे. इनिंगवर डिपेंड असतं. जर त्यांनी चांगली इनिंग खेळली तर तो नक्कीच रन करेल, आणि जर आमच्या बॉलरांनी चांगलीच बॉलिंग केली तर आम्ही त्यांना कमीत कमी रनवर रोखू शकतो. निश्चित या सामन्याचा की फॅक्टर तुम्हाला वाटतं कोण असेल की तो खेळाडू तुम्हाला मॅच जिंकून देईल? तसं तर अंडर 11ला सगळेच प्लेयर चांगले आहेत, तर सगळ्यांकडनंच अपेक्षा आहे की ते सगळेच की फॅक्टर राहतील. शुभेच्छा असतील इथे. या ठिकाणी आज पाहुणे म्हणून डॉक्टर विशाल खराबी सर इथे उपस्थित आहेत. क्रिकेटची स्पर्धा म्हटलं की अलीकडे डॉक्टर सुद्धा खूप इंटरेस्ट घ्यायला लागलेले आहेत, कारण आम्ही बघतो वेगवेगळ्या झोनच्या डॉक्टरांच्या मॅच होतात. खरं तर आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करा. खेड तालुका प्रीमियर लीग. मात्र प्रत्यक्षात आपण जर बघितलं तर जाखमाता स्पोर्ट्स अर्थात जगदंबा 72+ हा काही बर्फाचा गोळा नाहीये, सहज वितळून जाणार. ते सुद्धा कणखर आहे, पाषाण आहे आणि लढतील या मॅच मध्ये. 48 धावांचं रक्षण करतायत का, याचं उत्तर जरूर आपल्याला बघायला मिळेल. अमित तांबे पहिलं षटक टाकताना पहिल्या दोन्ही बॉलवरती निर्धाव चेंडू आले. अमित तांबे आणि शेरू लोहार एकाच शहरातले एकाच गावातले आज एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले दोन आयकॉन आहेत. या कव्हरच्या डोक्यावरून 4 रन शेरू लोहार. दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. यस, खराब फटका. उंच चेंडू आकाशामध्ये नाही पोहोचू शकत लेन पर्यंत आणि सीमारेषेच्या आतमध्ये अडवलं जाईल. शेरूला 2 धावा मिळतील. 38 सर्कलच्या डोक्यावरून उडवण्यात यशस्वी ठरला तो आणि धावफलक पुढे पोहोचेल 6. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. खरं तर फलंदाजांसाठी इथे पायघड्या आहेत. गोलंदाजांना अधिकची मेहनत करावी लागते. तरी देखील इथे काही गोलंदाजांनी आपला करिश्मा दाखवलेला आहे. मात्र कन्सिस्टन्सी एकाच सामन्यामध्ये सगळ्या गोलंदाजांनी चांगलं प्रदर्शन करणं निश्चित अवघड आहे. हो हो, खराब चेंडू आणि काय स्लॉक, अत्यंत देखना. 6 धावा.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. पहिलं षटक सुरू राहील. धावफलकावरती धावा आहेत 12. पहिले 2 चेंडू अप्रतिम होते, मात्र त्यानंतर अमित तांबेची धार थोडीशी कमी होत गेली आणि शेरू लोहारनं आपल्या हातोड्याची धार अजून वाढवलेली आहे, ताकद वाढवली हातोड्याची. यस, हो, बॅक टू बॉलर आणि ड्रॉप द कॅच. शेरू लोहारला जीवदान. अमित तांबेकडून षटक संपलं. 12 एका गड्या एका षटकाच्या समाप्तीनंतर गडी मात्र कोणताही बाद नाही. सलामीची जोडी मैदानामध्ये. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. खेड तालुका प्रीमियर लीग आज कॉल बॅकचा थरार आपण बघतो. ही मॅच आहे डू ऑर डाय, मारा किंवा लढत मारा. इथे जो जिंकणार आहे तो उद्या सुपर 8 मध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे इथे जिंकणं दोन्ही संघांसाठी महत्वाचं आहे. दोन्ही संघांनी आपला पहिला सामना जिंकलेला आहे आणि दुसऱ्या सामन्यामध्ये दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेले आहे. यानंतरची जी मॅच आहे तिथे तशीच परिस्थिती आहे. जय एंटरप्राइजेस आणि ओमसाई भांबोली या दोन्ही संघांनी आजचे पहिले सामने जिंकलेत आणि दुसऱ्या लढतीमध्ये ते एकमेकांच्या समोर उभे राहिलेले आहेत. तर आज इथे जवळपास बाद फेरीच्या मॅचेस आहेत दोन्ही चारही संघांसाठी. त्यामुळे जिंकणं अत्यंत गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये थोडेसे आघाडीवरती असतील या मॅच मध्ये रासे कडाचीवाडी 11. या साकू टप्प्याचा चेंडू हलकासा, कुठलाही स्पर्श नसावा बॅटचा, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. फलंदाज विवेक शिवेकरचा हलकीशी एज होती तिथे, मात्र धावा मिळणार नाही. थर्ड मॅनला अडवला गेला चेंडू. गोलंदाज अनिकेत रोडे. ओहो, इथे रिव्हर्स. या अगोदर कनेक्शन नव्हतं, इथे कनेक्शन आहे. विथ दिस पेस ऑफ बॉल 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गारा मालक यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये मयूरजी मुंगसे यांच्याकडून. पुढे सरसावत यास बघा, काय पंच आहे, वाह काय शॉट आहे, देखना ताकदवान. 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. विवेक शिवेकर कुटुंबातले अनेक खेळाडू पुढे येत आहेत आणि विवेक त्याच कुटुंबाचा वारसा पुढे घेऊन जाताना दिसेल भविष्यात काही वर्ष. अनेक खेळाडू आपण योगेश शिवेकरला बघितलं, दीपक शिवेकरला बघितलं, तर आता विवेक शिवेकर ती त्याच कुटुंबातून पुढे येतोय आणि खेड तालुक्यातल्या क्रिकेटमध्ये मी म्हणेल की एका अशा सिताऱ्याचा जन्म होतोय विवेक. यास हो, सगळ्या बाजूने खोलतो, स्विच करण्याचा प्रयत्न, उलटा पुलटा. 1 धाव इथे मिळेल विवेकला. धावफलकावरती 23 आहेत. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. अनिकेत रोडे देखील धावा रोखू शकलेला नाही. 11 धावा या षटकामधून अद्याप पावेतो आलेल्या आहेत. 2 चेंडू अजून टाकायचेत अनिकेत रोडेला. आज बॅलन्स कमी आहे, खिशामध्ये रक्कम कमी आहे आणि त्यामुळे उधळपट्टी करणं जास्त चंगळवाद केल्यासारखं होईल किंवा जास्त खर्चिक ठरेल. 48 धावा मात्र रोखायच्या आहेत. 23 धावा पहिल्या 10 चेंडू मध्येच फलकावरती लागलेल्या आहेत आणि आता विजयासाठी मात्र 25 धावांची आवश्यकता आहे. यास हो, सरळ बॅट न उचलला षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. नंतर बॅटला किस केलं. त्याचं रुटीन आहे, तो प्रत्येक वेळेस शॉट खेळल्यानंतर दुसरा शॉट खेळायच्या अगोदर या सुजवायच्या बाहेर चेंडू वाईटची घोषणा आहे. बॅटला किस करतो आणि मग तो खेळायला सुरुवात करतो. अनेक खेळाडू असे आहेत की ज्यांचं रुटीन आहे. इथे
रेफरल कॉल आहे, तिसऱ्या पंचांकडे निर्णय मागितलेला आहे. क्षेत्ररक्षकांचा रेफरल आहे वाईडसाठी. मात्र धावफलकावरती 30 धावा आहेत. तेंडुलकरला एक सवय, तेंडुलकर काय करतो, त्याला असं मुंडी हलवायची सवय व्हर्टिकल डिरेक्शनमध्ये. एकदा प्रॅक्टिस करत होता, हरभजन त्याला बॉलिंग करत होता, तेंडुलकर स्टान्स घ्यायला उभा राहिला, त्यांनी अशी मुंडकं हलवलं. हरभजनला वाटलं मलाच बोलवलंय. हरभजन त्याच्याजवळ गेला, क्या पाजी कुछ नाही बॉल डाल. परत तसंच झालं की तेंडुलकरने स्टान्स घेतला आणि मुंडकं हलवलं. हरभजनला वाटलं मला बोलवलंय, हरभजन परत गेला त्याच्याकडं, पाजी क्या अच्छा बॉल डाल. तर असं 2-3 वेळा झालं आणि तेंडुलकरच्या लक्षात नाही आलं की काय झालंय. नंतर तेंडुलकर रिटायर झाल्यानंतर हरभजनने एका मुलाखतीत सांगितलं की तेंडुलकरला अशी सवय होती आणि मी त्याच्याबरोबर जायचो. मग तेंडुलकरला त्यावेळेस कळालं की अशी आपली एक सवय होती, पण तेंडुलकर म्हटला ती माझे रुटीन नव्हतं. तर जी ग्रिल आहे ती ॲडजस्ट करण्यासाठी मी थोडासा मुंडक्याला झटका देत होतो. तर अशी गंमत होते कधी कधी. इथे पहा तुम्ही राहुल अर्थातच शेरू लोहार इथे बॅटला छान किस करतोय आणि मग बॅटिंगला सुरुवात करतोय. स्टीव्ह वॉला एक सवय होती, तो काय करायचा, नाव असं म्हणायचा. तिसऱ्या पंचांचा निर्णय अजून आपल्यापर्यंत आलेला नाही आहे, निर्णय अजून प्रलंबित आहे, तिकडे पंच कळवतील. धावफलकावरती 30 धावा आहेत. वाईडसाठी रेफरल मागितलेला आहे. तर वाईड बॉल, रेफरल अनसक्सेसफुल. धावफलकावरती 30 आहेत. षटक क्रमांक दुसरं अजून सुरूच आहे. या षटकामध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पडलेला आहे. शेरू ऑन स्ट्राईक. राहुल खरं त्याचं नाव आहे, मात्र शेरू नाव का त्याला दिलेलं असावं यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की हा वाघासारखा खेळाडू आहे. वाघासारखा खेळतो, निधड्यास छातीनं भिडतो गोलंदाजांना आणि पिसं काढतो गोलंदाजांची. 2 षटकांचा खेळ संपला. 34 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये. मात्र 14 धावांची गरज आहे. ही पहा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. धावफलकावरती 34 धावा. तर या दोघांनी सामना नाबाद जिंकून दिला. तर गुड मॉर्निंग कडाची वाडी ग्रुप कडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. दोघांनी नॉट आउट सामना जिंकून द्यायचा आहे. रासे कडाची वाडी विरुद्ध RK11. रासे कडाची वाडी संघ विजयाच्या दिशेने अग्रेसर आहे. 14 धावा 24 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत. तर गोलंदाजीमध्ये बदल, साहिल खैरे. या उंच फटका आणि इथे 6 धावा. विवेक शिवेकर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. यास डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे. वाईट चेंडूची घोषणा. 1 धाव इथे येणार आहे. धावफलकावरती 41. तर ही आली अवांतर धाव माननीय रुपेश शेठ टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक रन. जोपर्यंत रुपेश शेठ टेकाळे इथे उपस्थित होते एकदाही वाईट गेला नाही. ते इथून निघून गेलेत, प्रस्थान ठेवलंय आणि आत्ताशी वाईट पडतोय. 41 धावा धावफलकावरती आहेत. याबरोबर एक कडक शॉट गॅप तिथे आहे आणि अडवला जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल. 1 धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचणार आहे 42. मात्र 6 धावा दूर. यस इथे मिळतील 6 धावा. शानदार षटकार
आणि याबरोबरच हा सामना जिंकला. इथे अत्यंत वेगवान विजय RK11 रासे कडाचीवाडी संघाचा. चला विनंती आहे, पुढील मॅच आपण सुरू करतोय. तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब नंतर देणार आहोत. सामना आपण लगेच सुरू करतोय. नाणेफेकीचा कौल जिंकणारी टीम गुड मॉर्निंग ग्रुप कडून 500 रुपयाचं बक्षीस दोघांना जाहीर केलं होतं. सोमनाथची येळे कडाचीवाडी यांच्याकडून दोघांनाही 500 रुपये. या ठिकाणी एका टू व्हीलर ऍक्टिव्हा गाडीची चावी सापडलेल्या आहेत. होंडा ऍक्टिव्हा आहे, ज्यांची कुणाची असेल त्यांना विनंती ओळख पटवून घेऊन जावा. चावीच्या बदल्यात काही ज्यांनी आणून दिली त्यांना गिफ्ट देऊन जावा, कारण का ज्यांनी दिली त्यांचा लाख मोलाचं धन्यवाद. त्यांनी ही चावी इथे जमा केली. इथे मुख्य व्यासपीठ होती, ऍक्टिव्हा गाडीची चावी आहे, ज्यांची कुणाची आहे त्यांनी ओळख पटवून घेऊन जावा. हा मॅच आपण लगेच सुरू करतोय. सेकंड संपन्न झाले. मॅन ऑफ द मॅच किताब कॅप्टन विवेक शिवेकर ठरेल सामनावीर किताबाचा मानकरी. आणि मॅन ऑफ द मॅच किताब देण्यासाठी आपण मांडारून या ठिकाणी आमंत्रित करतो विवेक शिवेकरला सामनावीरचे किताब देण्यासाठी. सन्मान्य विश्वासाबा निकत यांना विनंती करेल. त्याचबरोबर सन्माननीय कैलास शेठ बोगसे, कैलास शेठ निखाडे, सन्माननीय सुनील भाऊ पडवळ, सोमनाथ मामा ठोंबरे या सगळ्या मांडवांना विनंती करेल. कैलास शेठ बोगसे साहेबांना विनंती आहे. मंगेश भाऊ सावंत यांनाही विनंती करेल. त्याचबरोबर वामनतात्या तुपे यांनाही विनंती करेल आणि ममतेज भाऊ नवले यांना विनंती करेल की आपण या आपले शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताब देतोय. सामनावीर किताबाचा मानकरी, मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच